तुमचे स्वागत आहे। आता मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने वडापावाची बटाट्याची चटणीची टेस्ट कशी असते मी तुम्हाला ती बनवून दाखवणार आहे। तशी सेम टेस्ट येण्यासाठी मी काय वापरणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा। आता आपण पाणी टाकून घेऊ आणि बटाटे उकडून घेऊ। 3-4 शिट्ट्या घेऊ। 3-4 शिट्ट्या घेतल्या का आपले बटाटे उकडले जातील। हे बघा बटाटे टाकून घेतलेले आहेत। आता आपण गॅस लावून देऊ। 4 शिट्ट्या घेऊ। आपले बटाटे उकडले गेले। आता आपण ते आता साल काढून घेऊन कापून घेऊ। आता बटाटे शिजले गेले का आपण कापून घेऊ। काय लागणार आहे मी ते सामान सांगते तुम्हाला आता पुढे मी। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही, समजेल मी काय वापरणार आहे ते। तसं वडापावाची चटणीची टेस्ट लागते असं काय टाकणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा। बटाटे कट करून घेतलेले। आता तर काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते आता। चटणीसाठी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि इकडे जिरे आणि अजून एक वस्तू लागणार आहे मी तुम्हाला सांगते तीच खास टीप आहे ती। इथे आता धने घेतलेले आता आपण भाजून घेऊ। तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला सेम वडापावाची बटाट्याची चटणी कशी राहते तीच टेस्ट लागणार आहे। आपण फक्त चपातीसोबत खायला बनवणार आहे। मुलांना बाहेरचं मैद्याच्या पदार्थ खाण्यापेक्षा आपल्या घरगुती चपातीसोबतही खाल्लं तरी चांगलं ना, कारण मैद्याचं पचन होत नाही। लहान मुलांचे पोट दुखतं। ते वडापावाची कधीच तेल तळलेलं राहतं 2-2 महिन्याचं, कधीच जुनं तेल, त्याच्यामुळे आपली तब्येत बी खराब होऊ शकते। बघा थोडंसं भाजू आपण, झालेले ते कुरकुरीत झाले का दळायला छान जातं। गॅस बंद। आता आपण कढीपत्ता पण बारीक करून घेऊ, कारण असं अख्खा टाकला तर निवडून फेकून देता, म्हणून आपण हा बारीक करून टाकून कढीपत्ता खाल्लेले पण केसांसाठी चांगलं राहतं। मिरची, जिरे, हिंग जिरं आहे याच्यातच, आणि ते धने टाकल्यामुळे टेस्ट छान येते। आता हे मिक्सरच्या भांड्यातच ओतून घेऊ आपण आणि आता आपण हे बारीक करून घेऊ। आता आपण गॅस लावून घेऊ। आता आपण तेल टाकून घेऊ। लहान मुलांसाठी अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही। पावासोबत न खाता चपातीसोबत खायला सांगायचं, कारण लहान मुलांना मैद्याच्या वस्तू देऊच नाही काही। आता आपण हे मिरचीचं, लसूण ते दळलेलं टाकून घेऊ। त्याच्यात धने पण बारीक केले होते ते आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ। तर आपण हळद टाकून घेऊ, कारण हिंग जिरं टाकलेलंच होतं आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेले। आता आपण बटाटे टाकून घेऊ। तुम्ही आता ही बटाट्याची चटणी आपण बेसन पिठात पण असं मिक्स करून आपण वडे बनवू शकतो। चपाती बरोबर छानच लागते, वड्यांसारखीच लागेल। आपण पावासोबत खातो ना तशीच लागेल तिथे चव। आता आपण मीठ टाकून घेऊ। आपली वडापावाची बटाट्याची चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ गावाकडच्या पद्धतीने रेसिपीज पाहायला मिळतील। साध्या सोप्या पद्धतीने भाज्या बनवून दाखवेल मी।